आत्ताच आलेल्या माहितीनुसार चीनी बँकांनी सोन्यामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्याचबरोबर अमेरिकन रोख्यामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. फक्त चीनने नाही, सर्व जगाने अमेरिकन रोख्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि सोन्याकडे गुंतवणूक करण्याचा इन्स्टिट्यूशनचा कल वाढत आहे. जी अनिश्चितता चालू झालेली आहे, US गव्हर्नमेंटनी जेव्हा टॅरिफ वाढलं, ती अनिश्चितता काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. कारण का जेव्हा बँका इन्स्टिट्यूशन्स सोन्याकडे सेफ हेवनकडे जातात तेव्हा कोणालाच अंदाज नसतो की ह्याचं उत्तर काय आहे. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्व लोक, आपण सर्व जे इन्स्टिट्यूशन असेल, देश असेल, हे भावना आणि भावनांना प्रतिसाद देत असतो. परिस्थितीला भावनिक प्रतिसाद देत असतो. तर आत्ता हा प्रतिसाद प्रचंड निगेटिव्ह आहे, ते एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा मॉर्गन स्टॅनली या रेटिंग एजन्सीने अमेरिकेचा GDP हा 60% कमी केला व त्याचबरोबर प्रचंड महागाई येईल असं एक भाकीत वर्तवलं होतं, त्याची शक्यता आता जवळपास खरी होईल की काय अशी एक चिंता होते. ह्याचं दुसरं उदाहरण म्हणजे ग्राहकांनी, सर्व जगातल्या ग्राहकांनी खरेदी करणं थांबवलेलं आहे. म्हणजे सर्वच लोक, सर्वच ग्राहक, फक्त गुंतवणूकदार नाहीत, सर्वच ग्राहक कॅशमध्ये, रोखीमध्ये बसत आहेत. जेव्हा आपण आपले खर्च करणं थांबवतो, ह्याचा अर्थ आपल्याला काही माहीत नसतं, आपल्याला कुठलंही उत्तर सापडत नाही. हा एक निर्देशांक आहे. आता जर भारताचा विचार केला तर जेव्हा रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये 0.25% कपात केली, रेपो रेटमध्ये 0.25% कपात केली, त्यानंतर फक्त 3 बँकांनी व्याजदर कमी केले, HDFC बँक, येस बँक आणि पंजाब नॅशनल बँक. बँकांनी अजून व्याजदर कमी केलेले नाही आहेत. हे पण एक उदाहरण आहे की बाकीच्या बँका या 3 बँकांकडे लक्ष ठेवून आहेत. कारण का ग्राहकांची मानसिकता जी आहे, भावना आहेत, ह्या गृहकर्ज किंवा सर्व प्रकारची कर्ज घेण्याकडे आहे का हे ते चाचपडत आहेत. तर तो निर्देशांकसुद्धा बऱ्यापैकी भांबावलेला आहे आणि निगेटिव्ह आहे. जेव्हा सर्वच गोष्टी अशा भांबावलेल्या असतात, निगेटिव्ह असतात आणि येणारे निर्देशांक आपल्याला सांगत असतात की काय करावं, काय करू नये, तेव्हा मात्र आपण घाबरण्याची गरज नाही. त्याचबरोबर आत्ता भारताचा इंडस्ट्रियल इनपुट डेटा IIP नंबरसुद्धा नकारात्मक आहे. 6 महिन्याच्या नीचांकाला आहे, 2.9%ला आहे. म्हणजेच भारताच्या इंडस्ट्रीज, कंपनीज प्रोडक्शन करत नाहीत, प्रोडक्शन थांबवलेलं आहे. उत्तर सोपं आहे, कारण का त्यांना कुठेही मागणी दिसत नाही आहे. मागणी नाही म्हणून काही गोष्टी होत नाही आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं? नोबडी प्लॅन्स टू फेल बट पीपल फेल टू प्लॅन. पहिली गुंतवणुकीचा जो आत्मा आहे, तो म्हणजे मालमत्तेचं वाटप, बॅलन्स असेट अलोकेशन. आणि हे बॅलन्स असेट अलोकेशन तुम्हाला तुमच्या गरजेचा परतावा दर, रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्नमध्ये मिळेल. त्याचं उत्तर फक्त त्यातच असेल. मागेही मी सांगितलं होतं की हा रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न प्रत्येक गुंतवणूकदारांनी माहिती करणं गरजेचं आहे आणि तो काढणं गरजेचं आहे. तोच जर 12% जास्त आला तर त्याची जोखीम वाढते आहे, हे सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी ज्या तुम्ही गुंतवणूक केलेल्या आहेत त्याचं सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. त्यात जर काही बदल करायचे असतील, कोर्स करेक्शन करायचे असतील तर ते करणंसुद्धा गरजेचं आहे. कारण का तुमच्या गरजा, तुमचे गोल्स, जे उद्दिष्ट ज्याच्यासाठी तुम्ही गुंतवणूक करत आहात ते 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षांनी येणारे आहेत. ते काय लगेच 2 महिन्याचे, 3 महिन्याचे नाही आहेत. त्याच्याकडे लक्ष ठेवून आपण गुंतवणूक करणं चालू ठेवलं पाहिजे. नवीन गुंतवणूक करणं थांबवलं
तर त्याचं काय आश्चर्य वाटायला नको. पण जे अनुभवी गुंतवणूकदार आहेत त्यांनी आपल्या गुंतवणुकी चालूच ठेवाव्या, त्याच्यामध्ये काही बदल करू नये, ही माझी तुम्हाला विनंती आहे. हेच करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा एक नक्की त्याला विचारा आणि तसं तुम्ही गुंतवणूक करा. तर या असेट अलोकेशन काय बदल करायचे असतील हे मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्या मालमत्ते वाटपमध्ये तुमचा इक्विटीचा प्रमाण 50% असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि बाकी दोन असेट्स क्लासचे म्हणजे रोखे, मुदत ठेव, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज आणि बुलियन म्हणजे गुंतवणूक योग्य बुलियन हे समान असेल, म्हणजे 50% म्युच्युअल फंड आणि शेअर्स, रोखे आणि मुदत ठेवीमध्ये 25% आणि सोन्यामध्ये 25% असं असेल, त्याचा एक आढावा घेणं गरजेचं आहे. का? कारण आता सोनं 94,000ला पोचलेलं आहे. जर कुठल्याही गुंतवणूकदाराने सोन्यामध्ये पहिल्यांदा गुंतवणूक केली असेल, समजा त्यांनी ₹1,00,000 घातले असेल सोन्यामध्ये गुंतवणूक करून व त्याचे ₹4,00,000 झाले असतील, तर त्यांनी त्याचं प्रॉफिट बुकिंग करणं गरजेचं आहे. थोडे पैसे घरी आणणं गरजेचं आहे. कारण का, जर आपण प्रॉफिट बुकिंग नाही केलं तर मार्केटमधले पैसे मार्केटमध्येच राहतील, तुम्हाला ते उपभोगता येणार नाहीत. हे माझी नक्की तुम्हाला विनंती आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रियल इनपुट डेटा भारताचा आत्ता 6 महिन्याच्या नीचांकाला गेलेला आहे, तो 2.9% झालेला आहे. म्हणजेच भारतीय कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग करत नाही आहेत, त्यांनी ते थांबवलेलं आहे. हाही एक स्पष्ट निर्देशांक आहे की सर्व जग आत्ता सावधानतेने वागत आहे आणि तो सर्व डेटा आपल्याला खुणावतो आहे की आपण आता अत्यंत सावध असणं गरजेचं आहे. यू शुड बी निम्बल इन युअर इन्व्हेस्टमेंट्स. सारख्या इन्व्हेस्टमेंट्स गुंतवणुकीमध्ये बदल करणं गरजेचं नाही आहे, पण सिंहावलोकन करणं गरजेचं आहे आणि तोच एक मार्ग आहे. अजून एक मी तुम्हाला सांगू शकतो आणि इच्छितो, तुमची रोख आता वाढवण्याची गरज आहे. रोख रक्कम तुमची वाढवण्याची गरज आहे. समजा तुमचं ₹100 बचत असेल आणि त्यातले तुम्ही ₹80 गुंतवणूक करत असाल, तर गुंतवणूक कमी करून ते कमीत कमी 70 ते 60% गुंतवणूक करणं आणि 30 ते 40% रोख रक्कम म्हणजे कॅशमध्ये राहणं हे सुद्धा आत्ता गरजेचं आहे. कारण का, कॅश इज ऑलवेज किंग, हे मी परत सांगायची गरज नाही. त्याचबरोबर जेव्हा सर्व जग मंदीकडे वळतं आहे, रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले, तरीसुद्धा त्याच्यानंतर फक्त HDFC बँक, येस बँक आणि पंजाब नॅशनल बँक या 3च बँकांनी व्याजदरामध्ये कपात केली. बाकीच्या बँका वेट अँड वॉच